नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पुण्यामधील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधून म्हणजेच एनडीएमधून. एनडीएतून आज 148वी तुकडी संरक्षण दलामध्ये दाखल होती. मात्र प्रत्येक वेळेला होणाऱ्या संचलनापेक्षा यंदाचं संचलन काहीसं खास आहे, कारण भारतीय सैन्य दलाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच 17 महिला छात्रांची तुकडी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधून पदवीधर झालेली आहे. आणि विशेष म्हणजे पहिल्याच तुकडीमधील कॅप्टन श्रीती दक्ष हिने कला शाखेमध्ये सर्व विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक पटकावलाय. त्यामुळे महिला छात्रांच्या पहिल्याच तुकडीने इतिहास घडवलेला आहे. सर्वोच्च न्यायालयानं ऑगस्ट 2021 मध्ये दिलेल्या आदेशामुळे महिलांना एनडीएचे दरवाजे खुले झाले आणि त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगानं अत्यंत काटेकोर प्रवेश प्रक्रिया राबवली. त्यातून 19 महिला छात्रांची पहिल्या तुकडीसाठी निवड करण्यात आली आणि त्यानंतर 19 पैकी 17 छात्रांनी 3 वर्षांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करून पदवी प्राप्त केलेली आहे. लक्ष्मण जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. लक्ष्मण. वृषाली खडकवासल्याच्या संरक्षण अकादमी आहे. यामध्ये एनडीएच्या 148व्या तुकडीचं प्रतर संचलन या ठिकाणी सुरू आहे. संरक्षण परमो धर्म खरं तर ब्रीद वाक्य या एनडीएचं आहे आणि आज विशेष म्हणजे हे 148वी जी तुकडी आहे ती आज संरक्षण दलामध्ये सामील होत आहे. त्याचं जे संचलन जे आहे ते या एनडीएच्या चित्रपाल मैदानावरती सुरू आहे. विशेष म्हणजे महत्वाचं म्हणजे या एनडीएच्या 75 वर्षाच्या या कालखंडामध्ये पहिल्यांदाच महिलांची जी तुकडी जी आहे ती या ठिकाणी संचलन करत आहे, ती बाहेर पडत आहे. देशासाठी खरं तर गौरवाचा अभिमानाचा खरा क्षण आहे. तर जे संचलन जे आहे ते या एनडीएच्या चित्रपाल मैदानावरती सुरू आहे. विशेष म्हणजे जो देशभक्तीचं जे प्रेम असतं ते या खरं तर जे सेवा आहे किंवा शिस्त आहे किंवा जे देशभक्तीचं जे दर्शन या संचलनाच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळत आहे. हे संचलन आहे ते सुरू आहे आणि या संचलनाच्या नंतर ही तुकडी जी आहे जी 48वी तुकडी खडतर जे परिश्रम आहे किंवा खडतर प्रशिक्षण घेऊन भारतीय संरक्षण दलामध्ये सामील होणार आहे आणि आता सध्या चित्रपाल मैदानावरती हे संचलन सध्या सुरू आहे. नक्कीच धन्यवाद लक्ष्मण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.